दोन चलाचे रेषीय समीकरण या चॅप्टर मधला पहिला क्वेश्चन खालील एक सामायिक समीकरण क्रमशः पद्धतीने सोडा. तर क्रमशः पद्धत काय आहे या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे 3x - 4y = 10, 4x + 3y = 5. अशा पद्धतीने दोन या ठिकाणी समीकरण दिलेले आहेत. दोन्ही समीकरणाच्या x आणि y ची किंमत आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायची आहे. तर मागच्या समीकरणामध्ये क्रमश कशा पद्धतीने सोडवतात हे भाग घेतला आहे, त्या व्हिडिओ नक्की जाऊन पहा. तर कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात या ठिकाणी आपला जर तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजायचा असेल तर तो क्रमश कशा पद्धतीने सोडतात ते अगोदर तुम्हाला पाहायला हवं. तर व्हिडिओमध्ये जाऊन नक्की पहा. तर बघूया आपण तरी या प्रश्नाकडे व्यवस्थित बघा, कारण तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर समजून येईल कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात. चला, दिलेले समीकरण आपण ॲज इट इज या ठिकाणी काय करूया, लिहून घेऊया. तर उत्तर आपण लिहायला सुरुवात करतोय. 3x - 4y = 10. समीकरण नंबर 1 आपण याला काय करूया, लिहूया. त्यानंतर 4x + 3y = 5. हे समीकरण नंबर 2 आहे. आता समीकरण 1 आणि 2 मध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे, क्रमश सॉल्व्ह करायचा अगोदर तुम्हाला डी काढायचं आहे, dx काढायचं आणि dy काढायचं आहे. तर सुरुवातीला आपण डी काढूया. तर डी काढत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तर डी काढत असताना तुम्हाला काय करायचं आहे, x चे सहगुणक ह्या साईडला, y चे सहगुणक इथे लिहायचं आहे आणि याला सॉल्व्ह करायचं आहे. तर या ठिकाणी 3 लिहा, या ठिकाणी 4 जे सहगुणक आहेत, या ठिकाणी -4, या ठिकाणी +3. तर आता काय करायचं, तुम्हाला क्रमशः पद्धतीने सोडवायचं आहे. सॉल्व्ह करा. 3 × 3 या ठिकाणी 3 × 3 तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. -4 × 4. तर या ठिकाणी सॉल्व्ह करून घ्या. 3 × 3 9, मायनस इंटू मायनस इथे होतं प्लस, 4 × 16, 16 मायनस प्लस होतात 16, मायनस मायनस प्लस होऊन जाईल 4 × 16. तर 16 9 9, 16 9 किती होतात, 25 होतात. तर या ठिकाणी काय करा, 25. तर अशा पद्धतीने तुम्ही काय केलं, डी ची किंमत आता काढलेली आहे. तर डी ची किंमत केल्यानंतर आता आपल्याला करायचं dx ची किंमत. dx ची किंमत काढत असताना dx मी तुम्हाला सांगितलेलं आहे की dx काढत असताना x ची कुठलीही वाट न घेता या ठिकाणी काय करायचं आहे, 10 आणि 5 हे स्थिर पद या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. आणि त्यानंतर -4 आणि 3 हे असं लिहायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, सॉल्व्ह करायचं. 10 × 3 -4 × 5. आता तुम्हाला काय करायचं, याला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. तरी 30 मायनस मायनस प्लस 4 × 5 = 20, या ठिकाणी येतं 50. हे झाली dx ची किंमत. आता तुम्हाला काढायचं आहे dy ची किंमत. आता dy ची किंमत काढत असताना तुम्हाला काय करायचं आहे, y ची कुठलीही संज्ञा तुम्हाला घ्यायची नाहीत. या ठिकाणी 4 3 आणि 4 असंच घ्यायचं आहे. आणि y च्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, 10 आणि 5 ही स्थिर पद काय करायचे, पुट करायचे, ठेवायचे. आणि आता तुम्हाला याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. 3 × 5 -10 × 4. आता तुम्हाला काय करायचं आहे, 3 5 15 -10 × 40 अशा पद्धतीने काय करायचं आहे, आता सॉल्व्ह करायचं आहे. आणि 40 मधून 15 गेले तर किती राहतात, तर 40 मधून 15 गेले या ठिकाणी राहतात 25, ते पण मायनस. ठीक आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, क्रमशच्या पद्धतीनुसार किंवा क्रमशच्या पद्धतीचा वापर करून आता आपल्याला काय करायचं आहे, x बरोबर व्हॅल्यू काढायचं आहे. dx/d हे सूत्र आहे, त्या सूत्राचा वापर करायचा आहे. dx ची किंमत या ठिकाणी आपल्याला भेटलेली आहे 50. तर 50 आपण वरती लिहायचं आहे आणि भागिले d ची किंमत आपल्याला भेटलेली आहे 25. आणि याला जर भागला तर आपल्याला भेटतं 25 2 50. तर x ची किंमत या ठिकाणी काय केलेली आपल्याला 2 भेटलेली. आणि आता काय करायचं आहे, आपल्याला y ची किंमत काढायची आहे. तर y ची किंमत काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे dy/d. आणि dy ची किंमत आपल्या पुढे आहे -25 -25 भागिले d ची किंमत आहे 25. आणि याला सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला भेटतं 1, ते पण मायनस. आणि y बरोबर या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे -1. तर या ठिकाणी x ची किंमत 2 आहे आणि y ची किंमत -1 आहे, -1 आहे. तर या पद्धतीने आपण x आणि y ची किंमत अशा पद्धतीने काढतो. समजलं असेल तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एका प्रश्नासोबत. तोपर्यंत धन्यवाद.